शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक संघटना. 19 जून 1965ला शिवाजी पार्कमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली. शिवसेना म्हणजे एक धगधगता निखारा, अत्यंत चहाल आणि ज्वलंत हिंदुत्वाचा विचार मांडणारी ही संघटना. बाबरी मशीद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडले असेल तर या गोष्टीचा मला अभिमान आहे असं प्रसारमाध्यमांना ठणकून सांगणारे बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या मागं उभा राहिलेला कडवट आणि निष्ठावान शिवसेना 1995ला सत्तेमध्ये आले. सत्तेमध्ये आल्याच्या नंतर मुंबईमध्ये रस्त्यांचं फ्लायओव्हरचं जाळं शिवसेनेच्या काळामध्ये या राज्यामध्ये झालं. अनेक चढ उतार या संघटनेने पाहिले. 2012 साली वंदनीय साहेबांचं निधन झालं आणि साहेबांच्या निधनानंतर या पक्षाचे सूत्र हे उद्धवजींच्या हातामध्ये आले. त्यानंतरचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष सत्तेपासून लांब असलेली शिवसेना, पण रस्त्यावरती जी सत्ता होती महाराष्ट्रामध्ये ती शिवसेनेचीच होती आणि बाळासाहेबांच्या कडवट आणि निष्ठावान शिवसैनिकाची होती. त्यानंतर 2014ला शिवसेना भारतीय जनता पार्टीचं अलायन्स झालं. 2019ला भाजपचं शिवसेनेचं बिनसलं आणि ज्वलंत हिंदुत्वाचा कडवा विचार सांगणारी शिवसेना संघटना जी आहे ती, त्या संघटनेने ज्या काँग्रेस पार्टीबरोबर वर्षानुवर्ष ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये राजकारण केलं, काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुका लढल्या, त्या काँग्रेस पार्टीबरोबर शिवसेनेने अलायन्स केलं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री 95 नंतर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या सत्तेवरती बसला. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचे 2 शकलं झाले. एकनाथ शिंदे बाजूला गेले आणि शिवसेना एक ज्वलंत हिंदुत्ववादी संघटना ही 2 भागांमध्ये झाली. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उभाठा. त्यानंतर कोर्टात खटला झाला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्यानंतर विधिमंडळाच्या अध्यक्षांनी निर्णय दिला. तो सर्व इतिहास तुम्हाला माहिती. मी तुम्हाला का सांगितलं की शिवसेनेच्या 2 शकलं झाल्याचं दुःख जेवढं बाळासाहेबांचं निष्ठावंत कडवट शिवसैनिकांना झालं तेवढंच महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला झालं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख झालं की बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाला की ज्वलंत हिंदुत्वाचा कडवा विचार सांगणारी संघटना ज्यावेळेस काँग्रेस पार्टीबरोबर अलायन्समध्ये गेली, त्यानंतर शिवसेनेने म्हणजे शिवसेना उभाटाने आपला तो विचार होता ज्वलंत कडवट हिंदुत्वाचा, तो कुठंतरी बाजूला ठेवला. हे त्यानंतरच्या झालेल्या सर्व राजकीय घडामोडींमधून सामान्य माणसाला दिसलं. त्यानंतर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे वातावरण देशभरामध्ये होतं, महाराष्ट्रामध्ये जे वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये सुद्धा शिवसेना उभाटाने यश मिळवलं. पण त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आता काल परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो जो ज्वलंत कडवट हिंदुत्वाचा विचार जो शिवसेना उभाटा ज्यापासून लांब गेली होती, त्या लांब जाण्याचा फटका त्यांना बसला आणि अवघे 20 आमदार शिवसेना उभाटाचे निवडून आले. त्यातल्या त्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ ठरला, कारण 3 पक्षांमध्ये सर्वात चांगलं प्रदर्शन हे शिवसेना उभाटाचं होतं. याची जाणीव ही शिवसेना उभाटाचे जे अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे यांना झाली की आपण ज्या हिंदुत्वाच्या विचारापासून लांब गेलोय त्याचा फटका आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसला आहे. आणि येणारी महानगरपालिकाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव विसरून उद्धव ठाकरे हे कामाला लागले. मंगळवारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची, आता माजी नगरसेवकच म्हणा, कारण 2017 साली महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 84 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर ती मनसेचे 6 फोडून 90 नगरसेवक त्यांचे झाले होते.
2022ला नियमाने निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण ओबीसी आरक्षणाच्या विषयामुळे ती निवडणूक लांबणीवरती गेली. पण आता ही महानगरपालिकेची निवडणूक ही आता 2025ला होईल असं चित्र एकंदरीत आहे आतापर्यंत तरी. आणि हीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्या हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना युबीटी लांब गेली, म्हणजे असं त्यांचं म्हणणं नाही आहे, पण एकंदरीत वातावरण तर तेच आहे. कारण शिवसेनेचा कोर वोटर हा त्यांच्यावरती नाराज आहे, हे या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट दिसते. आणि तोच आपला कोर वोटर पुन्हा एकदा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी शिवसेना युबीटीने रणनीती आखली आणि आपल्या नगरसेवकांची बैठक घेतली मुंबई महानगरपालिकेच्या, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने. आणि या बैठकीमध्ये शिवसेना उभाटा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आणि ह्या नगरसेवकांना सांगितलं की तुम्ही ग्राउंडवरती काम करा, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा की शिवसेनेनी त्यांचा हिंदुत्वाचा विचार जो आहे तो हिंदुत्वाचा विचार सोडलेला नाही आहे. त्या बैठकीमध्ये नगरसेवकांचं असं म्हणणं होतं की विधानसभेला आणि लोकसभेला काँग्रेस पक्षाबरोबर आपण होतो, तर जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल ही निवडणूक शिवसेनेनी स्वतःच्या जीवावरती लढावी. तुम्ही वास्तविक बघितलं तर शिवसेना उभाटा यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला का नाही सोडला हा नंतरचा विषय, हे ज्याचं त्याचं मतांतर आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की माझं हिंदुत्व हे वेगळं आहे. पण लोकसभा निवडणुकीमध्ये एक चित्र आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी मतदान केलं. आणि ह्याही वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हारून खान नावाचे वर्सावा हे विधानसभा मतदारसंघ आहे मुंबईमध्ये, तिथून शिवसेना उभाटाचा उमेदवार निवडून आला. म्हणजे साबीरभाई शेख हे अंबरनाथमधून शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचे. आणि साबीरभाई नंतर एखादा मुस्लिम उमेदवार उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला आणि तो निवडून सुद्धा आला. ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणि ह्या सर्व जो प्रचार शिवसेनेबद्दल केला जातोय, शिवसेना उभाटाबद्दल केला जातोय की ते हिंदुत्वापासून लांब गेलेत, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे हा शिवसेनेच्या कोर वोटरवरती बसला. कारण शिवसेनेचा कडवट आणि हिंदुत्ववादी विचार जो आहे त्याला मानणारा मोठा वर्ग राज्यामध्ये होता. आणि तो वर्ग कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफ्ट होतो की काय असं आता वाटतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर. आणि तेच उद्धव ठाकरे यांना माहीत आहे की हे असंच नेरेटिव्ह हा पुढं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेला तर याचा फटका आपल्याला बसू शकतो आणि मुंबई महानगरपालिकासुद्धा आपल्या हातातून जाईल. कारण गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या वेळेची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही बघा, 2017ची भारतीय जनता पार्टी शिवसेना वेगवेगळे लढले. शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेच्या खालोखाल भाजपचा परफॉर्मन्स तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितला तर 82 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या निवडून आल्या होत्या. 82 जागा. म्हणजे यावरून कळतं की भारतीय जनता पार्टीने काय ताकदीने 2017ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली होती. आणि तेच ह्यावेळेस रिपीट झालं आणि जो ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून जो लांब गेलेला त्यांचा जो कोर वोटर आहे, हिंदुत्ववादी वोटर, तो त्यांच्याबरोबर ह्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नसला तर याचा फटका त्यांना बसू शकतो हे त्यांना माहीत आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी जो त्यांचा जुना रस्ता आहे त्याच रस्त्यावरून आपली गाडी पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेतला आहे.